नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार तोडकर, विज्ञान शिक्षक चैत्री विद्यालय निरा नरसीपुर. आपण काय बघत होतो? स्टँडर्ड 9 टॉपिक नंबर 4 मेजरमेंट ऑफ मॅटर. त्यातला लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन हा पॉईंट आपण याच्या आधीच्या पार्टमध्ये बघितलेला आहे. आज आपण काय बघणार आहोत? ॲटम शेप किंवा साईज हा एकच पॉईंट आज आपण बघणार आहोत. तर बघा, कॅन यू रिकॉल, तुम्हाला मागचं काय आठवतंय का? बघा, फ्रॉम विच एक्सपेरिमेंट्स व्हॉट इट इज डिस्कवर्ड दॅट ॲटम हॅव ॲन इंटरनल स्ट्रक्चर. कोणत्या एक्सपेरिमेंटने सांगितलं की ॲटमला काय आहे? इंटरनल स्ट्रक्चर आहे. आणि वेन, केव्हा, आणि व्हॉट आर द टू पार्ट्स ऑफ ॲटम अँड व्हॉट आर दे मेड अप ऑफ. हे दोन क्वेश्चन पहिल्यांदा बघूयात. आधी पहिला क्वेश्चन बघूयात. फ्रॉम विच एक्सपेरिमेंट इट वॉज डिस्कवर्ड दॅट ॲटम have an internal structure. बघा, the internal structure inside the atom was discovered by Rutherford. इथे लक्षात, रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंटने हे इंटरनल स्ट्रक्चर ॲटमचं डिस्कवर केलं किंवा शोधून काढलं. हु डिस्कवर्ड न्यूक्लियस अँड फर्दर एक्सपेरिमेंट्स ऑन रेडिओ ॲक्टिव्हिटी लीड टू नॉलेज ऑफ द बेसिक फंडामेंटल पार्टिकल्स. इथे लक्षात, त्याच्यामुळे आपल्याला बेसिक फंडामेंटल पार्टिकल्सचं नॉलेज मिळालं. म्हणजे इथे लक्षात, इंटरनल स्ट्रक्चर ॲटमचं कोणत्या एक्सपेरिमेंटने डिस्कवर केलं? रुदरफोर्ड्स स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. बघा, थोडक्यात बघूयात एक्सपेरिमेंट. रुदरफोर्ड्स गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट. बघा, रुदरफोर्ड बंबार्ड्स अल्फा पार्टिकल्स पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल्स ऑन गोल्ड फॉईल. गोल्ड फॉईल वरती त्याने काय केले? पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल काय केले? बंबार्ड केले, म्हणजे आदळवले. त्यानंतर त्याला लक्षात काय आलं? 3 गोष्टी लक्षात आल्या. ए, मोस्ट ऑफ अल्फा पार्टिकल ट्रॅव्हल थ्रू द फॉईल अनडिफ्लेक्टेड. जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल काय होतात? गोल्ड फॉईलमधून ट्रॅव्हल करतात, म्हणजे सरळ निघून जातात. कोणतेही डिफ्लेक्शन म्हणजे कोणतेही हालचाल न दाखवता किंवा कोणत्या अँगलमध्ये अँगल चेंज न करता. देन सम अल्फा पार्टिकल डिफ्लेक्टेड बाय स्मॉल अँगल्स. थोडेफार अल्फा पार्टिकल काय होतात? छोट्या अँगलने डिफ्लेक्ट होतात. म्हणजे काय? थोडा अँगल काय करतात? ते चेंज करतात. आणि ओकेशनली ऑन अ अल्फा पार्टिकल ट्रॅव्हल्स बॅक फ्रॉम द फॉईल अँड व्हेरी फ्यू अल्फा पार्टिकल्स ट्रेसेस सम पाथ बॅक. म्हणजे काय होतात? आदळून आहे त्याच मार्गाने माघारी फिरतात. बघा, 3 गोष्टी सांगितल्या रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंटने. मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल ट्रॅव्हल थ्रू द गोल्ड फॉईल अनडिफ्लेक्टेड. जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल होतात गोल्ड फॉईलमधून ट्रॅव्हल करतात, म्हणजे जातात. कोणतेही डिफ्लेक्शन म्हणजे कोणतेही डिरेक्शन चेंज न करता. देन बघा, इथं आहेत हे अल्फा पार्टिकल काय झालेत? अल्फा पार्टिकल सरळ गेले, कोणते डिरेक्शन चेंज न करता. सम अल्फा पार्टिकल्स आर डिफ्लेक्टेड बाय स्मॉल अँगल्स. हे काय अल्फा पार्टिकल काय होतात? छोट्या अँगलने काय होतात? ट्रॅव्हल होतात. हे बी पॉईंट दाखवलं बघा या ठिकाणी. अँड ओकेशनली अन अल्फा पार्टिकल ट्रॅव्हल बॅक फ्रॉम द फॉईल. आणि थोडेफार पार्टिकल काय होतात? आदळून परत काय होतात? माघारी फिरतात. लक्ष राहू देत, हे 3 गोष्टी एक्सपेरिमेंटमधून आपल्या लक्षात आल्या. बघा, आणि ह्याच्यावरून काय म्हणलं त्याने? ॲटॉमिक मॉडेल म्हणलं. कोणी? रुदरफोर्डने. बघा, द ॲटम इज मोस्टली होलो. ॲटम इज मोस्टली होलो म्हणजे ॲटममध्ये जास्तीत जास्त भाग कसा आहे? होलो म्हणजे कसा आहे? पोकळ आहे. द मास and the positive charge proton and neutrons are located in the center and at a very small portion called nucleus. लक्षात राहू देत, शिकलोत आपण हे की ॲटमचं मास आहे ते कुठं असतं? त्याच्या न्यूक्लियसमध्ये असतं. हा जर ॲटम धरला तर हा काय झाला? त्याचा न्यूक्लियस. आणि ह्याच्यात काय असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. हे प्रोटॉन न्यूट्रॉनवरून त्याचं काय करतो आपण? ॲटॉमिक मास काढतो. आणि दुसरं एक महत्त्वाचं की काय सांगितलं? काय त्यानं लक्षात पहिल्यांदा काय बघितलं? मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल ट्रॅव्हल्स थ्रू गोल्ड फॉईल विदाउट डिफ्लेक्शन. मीन्स देर इज अ एम्प्टी स्पेस और द ॲटम इज मोस्टली होलो. ॲटम काय असणार आहे? जास्तीत जास्त ॲटमचा पार्ट कसा असणार आहे? होलो म्हणजे कसं असणार आहे? पोकळ असणार आहे. द मास ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज आर लोकेटेड ॲट द सेंटर. सम अल्फा पार्टिकल डेव्हिएट्स स्मॉल अँगल और सम अल्फा पार्टिकल ट्रेसेस सेम पाथ बॅक. म्हणजे काय थोडंफार अँगल चेंज करतात आणि काय माघार येतात. ह्याचा अर्थ असा की ॲटमच्या सेंटरला काय असलं पाहिजे? पॉझिटिव्ह चार्ज असणारा पोर्शन असला पाहिजे. लक्षात, पॉझिटिव्ह चार्ज असणारा पोर्शन असला पाहिजे. आणि हा कुठं असला पाहिजे? ॲट द सेंटर ऑफ द ॲटम. अँड दिस इज अ व्हेरी स्मॉल पोर्शन कॉल्ड न्यूक्लियस. इथं लक्षात, इमॅजिन करा, एक मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. तर त्याच्यामध्ये तो मोठा क्रिकेट स्टेडियम म्हणजे काय आहे? ॲटम आहे. तर त्याच्यामध्ये न्यूक्लियस केवढा असतो? एका बॉल एवढा छोटा का असतो?
न्यूक्लियस असतो अँड दॅट होल्ड्स द ऑल मास ऑफ द ॲटम, आणि सगळ्या ॲटमचा मास तो काय करतो, धरून ठेवतो किंवा त्याच्यामध्येच आहे. बघा, द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस लाईक द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. आपल्याला माहिती आहे सन इज ॲट द सेंटर ऑफ द अर्थ, सेंटर ऑफ द युनिवर्स, सॉरी, सन काय आहे, ॲट द सेंटर ऑफ द युनिवर्स अँड ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन अ स्पेसिफिक ऑर्बिट. काय होतात, सगळे प्लॅनेट त्या सनभोवती काय होतात, एका ठराविक अशा ऑर्बिटने फिरतात. तसंच आहे बघा, ॲट द सेंटर देर इज अ पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ फिक्स ऑर्बिट ऑर डेफिनाइट ऑर्बिट. इथे लक्षात. त्यानंतर बघा, व्हॉट आर द टू पार्ट्स ऑफ ॲटम्स. ॲटम्समध्ये दोन पार्ट्स असतात. हा काय झाला, न्यूक्लिअर पार्ट. न्यूक्लिअर पार्टमध्ये कोण येतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्याच्यापासूनच काय बनतो, न्यूक्लियस बनतो आपलं. इथे लक्षात. देर आर टू पार्ट्स प्रेझेंट इन साइड द ॲटम, न्यूक्लिअर पार्ट अँड एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. न्यूक्लिअर पार्ट म्हणजे काय, न्यूक्लियसमध्ये जे पार्टिकल असतात. इथे लक्षात. शुक्ल आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन त्यांना काय म्हणतात, न्यूक्लियॉन्स म्हणतात. काय म्हणतात, न्यूक्लियॉन्स म्हणतात. इथे लक्षात. आणि हे कुठे असतात, न्यूक्लिअर पार्टमध्ये. लक्ष राहू देत. अँड लक्ष राहू देत. आणि या न्यूक्लिअर पार्टच्या बाहेर, इथे लक्षात, त्याला काय म्हणतो आपण, एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. त्याच्यामध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन शेल आणि इलेक्ट्रॉन्स. बघा, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड इन अ फिक्स्ड ऑर्बिट. आणि इलेक्ट्रॉन काय होतात, ह्या ऑर्बिटमधून ठराविक अशा ऑर्बिटने काय होतात, फिरत राहतात. लक्ष राहू देत. देर आर टू मेन पार्ट्स इन द ॲटम. न्यूक्लिअर पार्ट दॅट कन्सिस्ट प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. आणि सेकंड, एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. इन एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन स्पेसिफिक ऑर्बिट. लक्ष राहू दे. दोन पार्ट आहेत, न्यूक्लिअर पार्ट आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. न्यूक्लिअर पार्ट म्हणजे काय, न्यूक्लियसमधले असणारे पार्टिकल त्याच्यामध्ये असतात. एक्स्ट्रा न्यूक्लिअर म्हणजे काय, द पार्ट आउटसाइड द न्यूक्लियस आर कॉल्ड एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. त्याच्यामध्ये काय होतात, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात. कशाभोवती, न्यूक्लियस भोवती. लक्ष राहू देत. हे तर सुद्धा बघा, द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन फॉर्म्स न्यूक्लिअर पार्ट अँड outside the nuclear part, this is a extra nuclear part in which electrons revolve around in a nucleus in a definite orbit. लक्षात राहू देत. दोन पार्ट असतात. बघा बघा, दोन क्वेश्चन आपण बघितलेत. बघा, वी हॅव लर्न्ड दॅट द सेंटर ऑफ an atom is the nucleus and there are moving electrons in extra nuclear part. लक्षात राहू देत. न्यूक्लिअर पार्टमध्ये किंवा सेंटरमध्ये काय असतो, सेंटरमध्ये काय असतात, दोन पार्टिकल असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. अँड इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन अ डेफिनेट ऑर्बिट ऑर फिक्स्ड ऑर्बिट. लक्षात राहू देत. इन अ एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. द इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज अँड एलिमेंटरी पार्टिकल्स while the elementary particles that makes up the nucleus are positively charged. लक्षात राहू देत. ह्याच्यावरती चार्ज कोणता असतो, इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह, प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह. आणि न्यूट्रॉन कसे असतात, चार्जलेस असतात. देर आर 3 atomic particles present in atom: proton, neutron and electron. Proton positive charge, neutron chargeless. These two particles togetherly form nucleons. Togetherly called nucleons. या दोन्ही पार्टिकलला मिळून काय म्हणतात, nucleons, because these two particles present in the nucleus and electrons, negatively charged electrons revolved around the nucleus in specific orbit. लक्ष राहू देत. प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह, न्यूट्रॉनवरती कोणता चार्ज नाही आहे, आणि इलेक्ट्रॉन्सवरती निगेटिव्ह. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघांपासून काय बनतो, आपला न्यूक्लियस बनतो. त्या दोघांना काय म्हणतात, न्यूक्लियॉन्स म्हणतात. आणि ते काय तयार करतात, न्यूक्लिअर पार्ट तयार करतात. आणि त्याच्या बाहेर इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज अँड रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. लक्ष राहू देत. हा कुठे येतो, एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये. तर बघा, द साइज ऑफ एन ॲटम इज डिटरमाइंड बाय इट्स रेडियस. साइज कशावरून काढतात, त्याच्या रेडियसवरून. द ॲटॉमिक रेडियस ऑफ एन आयसोलेटेड ॲटम. बघा, एक ॲटम जर तुम्ही घेतलात, इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट. ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, हा न्यूक्लियस, हा काय, न्यूक्लियस पासून ते आउटरमोस्ट ऑर्बिट पर्यंतचं अंतर, ह्याला काय म्हणतो, ॲटॉमिक रेडियस. लक्ष राहू देत. बघा, ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ एन ॲटम
ॲटमचा न्यूक्लियस आणि हे आउटरमोस्ट ऑर्बिट, हा न्यूक्लियस ते आउटरमोस्ट ऑर्बिट, ह्याचं डिस्टन्स, ह्यालाच काय म्हणतो आपण ॲटोमिक रेडियस. लक्षात राहू देत, ह्यालाच काय म्हणतो ॲटोमिक रेडियस. एकदम सोपी डेफिनेशन आहे. ॲटोमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ अन ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट. ॲटमचं न्यूक्लियस आणि त्याचं आउटरमोस्ट ऑर्बिट ह्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतो आपण ॲटोमिक रेडियस. येते लक्षात. थोडक्यात सर्कलचा रेडियस असल्यासारखे आउटरमोस्ट ऑर्बिट, शेवटचं ऑर्बिट आणि न्यूक्लियस लक्षात, ह्याच्यामधलं डिस्टन्स यालाच काय म्हणतो आपण ॲटोमिक रेडियस. लक्ष राहू देत. पुन्हा 10वीला उपयोगाला आपल्याला हे बघा. ॲटोमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन नॅनोमीटर. आणि कशामध्ये एक्सप्रेस करतात? नॅनोमीटर मध्ये एक्सप्रेस करतात. 1/10⁹ मीटर इज इक्वल टू 1 नॅनोमीटर. लक्ष राहू देत. 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. बघा खूप छोटं प्रमाण आहे हे. बघा ॲटोमिक रेडियस in meters express hydrogen atom 10⁻10, water molecule 10⁻9 and hemoglobin molecule 10⁻8. एक महत्व लक्षात राहू देत. डेफिनेशन महत्व लक्षात राहू देत. ॲटोमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट. न्यूक्लियस ते आउटरमोस्ट ऑर्बिट ह्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतात? ॲटोमिक रेडियस म्हणतात. ॲटम्स आर व्हेरी टायनी. ॲटम्स कसा आहे? एकदम लहान आहे. The modern instruments like electron microscope, field microscope, scanning, tuning microscope, enlarge image of the लक्षात राहू देत मायक्रोस्कोप enlarge image of atom. लक्षात राहू देत. ॲटम हा खूप छोटा आहे, टायनी आहे. इथं लक्षात. ऑर्डिनरी मायक्रोस्कोपने आपण बघू शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप पाहिजे किंवा फील्ड आयन मायक्रोस्कोप पाहिजे, स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप पाहिजे. हे काय करू शकतात? ॲटमची इमेज एनलार्ज करू शकतात, म्हणजे मोठी करू शकतात. बघा लुक ॲट द इमेज. बघा ऑप्टेन विथ द फील्ड आयन मायक्रोस्कोप. फील्ड आयन मायक्रोस्कोपने हे इमेज दाखवली आहे. इथं प्रत्येक सर्कल जे दिसतं ह्या ठिकाणी, प्रत्येक सर्कल जे दिसतंय तो काय आहे? एक ॲटम आहे. लक्षात राहू दे. ॲटम आहे, हा त्याचा न्यूक्लियस आहे. कडच्या लाईन्स दिसतात ते काय? त्याचे ऑर्बिट आहेत. येते लक्षात. म्हणजे ह्यासाठी काय पाहिजे आपल्याला अशी इमेज बघायला? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, फील्ड आयन मायक्रोस्कोप, स्कॅनिंग, टनलिंग मायक्रोस्कोप असे पाहिजेत. बघा द ॲटोमिक साईज डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑर्बिट्स इन द ॲटम. लक्षात राहू दे. ॲटोमिक साईज कशावरती डिपेंड आहे? की त्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरून डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल अन ॲटम के इज बिगर दॅन द ॲटम ए. म्हणजे पोटॅशियमचा ॲटम हा सोडियमच्या ॲटमपेक्षा कसा असतो? लक्षात राहू देत. कसा असतो? बिगर असतो. फॉर ॲटम के इज बिगर दॅन द ॲटम एन ए. म्हणजे सोडियमच्या ॲटमपेक्षा कसा असतो? मोठा असतो. इफ टू ॲटम्स हॅव द सेम आउटरमोस्ट ऑर्बिट. दोघाला कसं आहे? सेम आउटरमोस्ट ऑर्बिट आहे. बघा देन द ॲटम हॅव्हिंग द लार्जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट ऑर्बिट इज स्मॉलर दॅन वन हॅव्हिंग द फ्युअर इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट ऑर्बिट. लक्षात राहू देत. काय होतं की आपण काय बघितलं की सोडियमपासून काय होतं? KLm ऑर्बिट काय होतं? चालू होतं. तिथून पुढे एक इलेक्ट्रॉन काय होतात? ॲड होत जातात. तर काय होतं? जसं इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये ॲड होतील तसं त्याचा ॲटोमिक रेडियस काय होतो? कमी होतो. बिकॉज इट एक्सपिरियन्सेस अ ग्रेटर फोर्स फ्रॉम इट्स न्यूक्लियस करून काय होतं? फोर्स वाढत जातो. त्याच्यामुळे काय होतं की हळूहळू काय वाढत जातं? हळूहळू ॲटोमिक रेडियस काय होतो? कमी होत जातो. लक्षात राहू देत. बघा एक एक्झाम्पल बघूयात. बघा की हायड्रोजन, सोपं एक्झाम्पल घेऊयात. बघा इथं मॅग्नेशियम सोडियमचे एक्झाम्पल दिलेत. सोपं एक्झाम्पल अजून घेऊयात आपण. बघा हा हायड्रोजन आहे. हे लक्षात. हायड्रोजन आहे. किती? एकच इलेक्ट्रॉन हायड्रोजनमध्ये असतो, हायड्रोजन ॲटममध्ये. आता हायड्रोजन नंतर हेलियम. हायड्रोजन नंतर काय आहे? हेलियम. किती इलेक्ट्रॉन असतात आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये? 2 इलेक्ट्रॉन असतात. 2 इलेक्ट्रॉन असतात. तर दोघांपैकी साईज कोणाची मोठी आली? बघा दोन्ही काढूयात आपण. बघा हा न्यूक्लियस, हा पहिला ऑर्बिट, हे न्यूक्लियस, हे पहिला ऑर्बिट. ह्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहेत, ह्याच्यामध्ये काय आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत. तर लक्षात राहू देत. तर स्मॉलेस्ट साईजचा ह्यामधला कोणता ॲटम झाला? तर कोणता झाला? हेलियमचा. हा काय झाला? हायड्रोजनचा. कारण इथं काय आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत. इथं लक्षात. 1 इलेक्ट्रॉन इथं आहे, इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत. जसे इलेक्ट्रॉन वाढत जातात तसा काय केलं जातं? न्यूक्लियसकडून काय केलं जातं? न्यूक्लियसकडून
एका फोर्सने इलेक्ट्रॉन्सला ओढलं जातं. त्याच्यामुळं काय होतं, जसे जसे इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये ॲड होत जातात तसे तसे ॲटॉमिक साईज असतो, ॲटॉमिक रेडियस असतो, तो काय होतो, कमी कमी जातो. म्हणजे न्यूक्लियसपासून ते आउटर मोस्ट ऑर्बिटचं डिस्टन्स काय होतं, कमी कमी होत जातं. अजून एकदा बघा, जसे जसे शेवटच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन वाढत वाढत जातात तसे तसे काय होतात, न्यूक्लियसकडून लागणारा फोर्स कसा वाढतो, जास्त वाढतो. त्याच्यामुळं जसे इलेक्ट्रॉन्स ॲड होत जातात शेवटच्या ऑर्बिटमध्ये तसं ॲटॉमिक रेडियस काय होत जातो, कमी कमी होत जातो. या दोघांमध्ये ॲटॉमिक रेडियस कोणाच कमी असणार आहे, कोणाच कमी असणार आहे, हेलियमचा कमी असणार आहे. लक्षात राहू देत, काय असणार आहे, हेलियमचा कमी असणार आहे. कारण इथं एकच इलेक्ट्रॉन आहे, 2 इलेक्ट्रॉन आहेत इथे. लक्षात, ह्याच्यापेक्षा ह्याला न्यूक्लियस काय करणार आहे, जास्त फोर्सने आपल्याकडे ओढणार आहे. त्याच्यामुळं हेलियमचा काय असतो, छोटा ॲटम असतो, कशापेक्षा, हायड्रोजनपेक्षा. तसंच होतं आपण सोडियम बघा, एक्झाम्पल घेऊयात. सोडियममध्ये काय, हा न्यूक्लियस, हे पहिलं ऑर्बिट, हे दुसरं ऑर्बिट आणि हे तिसरं ऑर्बिट. आता मी फक्त शेवटच्या ऑर्बिटमधला एक इलेक्ट्रॉन दाखवतो. जसं तुम्ही सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम असं करत करत तुम्ही आर्गॉनपर्यंत जाचाल तसं काय होतात, शेवटच्या ऑर्बिटमध्येच काय होतात, इलेक्ट्रॉन वाढत जातात. त्यामुळे जसं जसं तुम्ही काय वाढणार आहे, शेवटच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन वाढणार आहेत, तसं जसं हा न्यूक्लियस काय करणार आहे, त्यांना जास्त फोर्सने स्वतःकडे ओढणार आहे. त्याच्यामुळं सोडियमपेक्षा खालच्या ॲटमची साईज काय असणार आहे, स्मॉलर असणार आहे, जरी इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जास्त असले तरी. इथे लक्षात, जेवढे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जास्त इलेक्ट्रॉन ॲड होत जातील तेवढा ॲटॉमिक रेडियस काय होणार आहे, कमी कमी होणार असणार आहे. बिकॉज देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज nucleus and negatively charged electron. When electron is added in extra electrons added in the same orbit, then it experiences a greater force of attraction from its center. That's why the atomic radius increases as the electrons are added in the outermost shell. लक्षात राहू देत, इथे लक्षात. ह्या ठिकाणी आपला हा पार्ट संपतो. राहिलेला पार्ट ॲटॉमिक मास आहे, तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पाठवा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जावा. येते लक्षात, आशय तुम्हाला समजलेलं असेलच. भेटूयात नंतर पुढच्या पार्टमध्ये. धन्यवाद.